टीम बनवण्यात काय काय चॅलेंजेस असतात किंवा टीम टिकवण्यात काय काय चॅलेंजेस असतात? आता टीम टिकवण्यात सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की तुम्हाला थोडं फ्लेक्झिबल राहावं लागेल. ॲज अ ओनर म्हणून तुम्ही किंवा मग तुम्हाला जसं वाटेल तसं बोलू शकत नाही. तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही इथिकली बोलायचं आणि पाथने बोलायचं, पाथ सोडायचा नाही. म्हणजे पाथने बोलायचं. दुसरी गोष्ट काय आहे की कधी कधी टीम थोडंफार, आता शेवटी प्रत्येक ठिकाणी माणसं सांभाळणं पण एवढी सोपी गोष्ट नाही, पण टॅकल करावं लागतं. सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्ही त्यांना टॅकल कसं करता त्याच्यात महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या दिवशी एखादा आलाच नाही, फोनच उचलत नाही, राग येतो कधी कधी, पण आता काय करणार आहे माणूस, तर कधी कधी तो माणूस आपल्यासाठी रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करत असतो. मग मला ती जाणीव असते की ठीक आहे, आज हा फोन नाही उचलत, पण त्यावेळेस तो रात्री 2 वाजेपर्यंत माझ्यासाठी काम करत होता. कारण माझ्या टीमने आम्ही सोलरचे पॅनल लातूरचे साहेब रात्री 2:30 वाजता 3 वाजता डिस्पॅच केले. आम्ही 3 वाजता जेवलेलो आहे 12-13 जण. मग मला ती कुठेतरी जाणीव होती की नाही बाबा, जेव्हा माझा पडता काढत होता तेव्हा ह्या लोकांनी मला साथ दिली, तर आज मी यांना साथ दिली पाहिजे. ठीक आहे, माणूस आहे, मी चुकत असेल, कधी कधी टीम चुकत असेल, 19-20 चालू असतं साहेब, ते आता ह्या डेली पार्ट आहे, हे करून पुढे जायचं साहेब.